नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट्स घेऊन आलो आहेत महाराष्ट्र पीक विमाबद्दल. आणि आज तारीख आहे 28 एप्रिल 2026. ओके, तर आज काय काय अपडेट घडले आहेत त्या मी तुम्हाला सांगतो एक एक करून. आता बेसिकली काय झालं आहे, पीक विमा तर मंजूर झाला आहे, पण पैसे अजूनही खात्यात आलेले नाही आहेत बहुतांश शेतकऱ्यांच्या. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे 22 लाख शेतकरी अजूनही वेटिंगमध्येच आहेत. ओके, नेमकं काय चाललं आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पीक विमा योजनाबद्दलचे ज्या रोज नवनवीन अपडेट येत असतात त्याविषयी मी रोज व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. त्यामुळे माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण की रोज इथे लेटेस्ट अपडेट पीक विमा योजनाबद्दलच्या टाकत असतो. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे शेतकऱ्यांचा मोठा संताप, पैसे अजूनही थांबलेले आहेत. ओके, आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळालेलेच नाही आहेत आणि ग्राउंड रिॲलिटी आहे. ओके, विशेषतः खरीप 2025च्या क्लेमचे पैसे अजूनही पेंडिंगवर आहेत असं बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त संताप वाढलेला आहे, नाराजी व्यक्त होत आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याविषयी जर सांगायचं झालं, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. ओके, आता नुकसान कसं झालं, मागील हंगामात झालं काय, अतिवृष्टी आणि सतत पाऊस आणि काही ठिकाणी पूरस्थिती होती. यामुळे काय झाले, खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ओके, म्हणूनच शेतकऱ्यांनी विम्याच्या पैशाची वाट अजूनसुद्धा, त्या नुकसान भरपाईची झाली होती त्या विम्याच्या पैशाची अजूनसुद्धा ते वाट शेतकरी पाहत आहेत. ओके, आता झालं काय, अतिवृष्टी झाली, पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्यामुळे ते विम्याच्या पैशाची वाट पाहत आहे, जेणेकरून की थोडंसं का होईना आमचं नुकसान भरपाई आम्हाला मिळेल. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती आहे 22 लाख शेतकऱ्यांना मंजुरी, पण पैसे प्रोसेसमध्येच आहेत. ओके, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. ओके, शेतकरी बंधूंनो, राज्यात सुमारे 22 लाख शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले आहेत आणि जवळपास 1800 कोटींची भरपाई प्रोसेसमध्ये आहे, पण मिळालेली नाही आहे अजून. पण प्रॉब्लेम काय आहे, यात सगळ्यांना पैसे अजून मिळालेलेच नाही आहेत. काही जिल्ह्यात थोडेसे मिळाले आहेत, पण अधिकतररित्या जिल्ह्यांमध्ये पैसे अजून आलेलेच नाही आहेत. ओके, आता जी चौथी अपडेट आहे ती आहे डिले हा सर्वात मोठा मुद्दा. ओके, आता बेसिकली पैसे डिले का होत आहेत, म्हणजे उशीर का पैसे येत आहेत, मुख्य कारणं त्याची 3 आहेत बघा. सगळ्यात मुख्य कारणे, पहिलं तर आहे सबसिडी रिलीज उशिरा होत आहे, इन्शुरन्स कंपनी प्रोसेस थोडीशी स्लो आहे आणि व्हेरिफिकेशन इश्यूज होत आहेत. त्यामुळे काय होत आहे, क्लेम मंजूर होऊनही पैसे अकाउंटमध्ये येण्यासाठी वेळ लागत आहे. ओके, आता जी 5वी अपडेट आली आहे पीक विमाबद्दल ती आहे नवीन नियम, नुकसान 72 तासात कळवा. आता याविषयी जर सांगायचं झालं तर एक नियम लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी बंधूंनो, पिकाचं नुकसान जर तुमच्या झाल्याच 72 तासांच्या आत तुम्ही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. जर रिपोर्ट केला नाही तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट होऊ शकतो, म्हणजे घेतलाच जाणार नाही. ओके, आणि जी 6वी अपडेट आहे ती आहे पुढील हंगामासाठी महत्त्वाची सूचना आहे. बेसिकली आता तुम्ही करायला काय पाहिजे शेतकरी बंधूंनो, तुमचा क्लेम स्टेटस तुम्ही आधी जाऊन चेक करा. ओके, काय दाखवते तिथं, बँक अकाउंट आधार लिंक आहे का ते एकदा चेक करा, नसेल तर लिंक करून घ्या आणि मोबाईल नंबर तुमचा ॲक्टिव्ह ठेवा, म्हणजेच की चालू ठेवा आणि पेशंट ठेवा थोडासा, कारण प्रोसेस सध्या चालू आहे, नक्कीच पैसे येतील. आणि ज्या शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यांमधून पैसे आले असतील त्यांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा या जिल्ह्यात मला पैसे आलेले आहेत, किंवा ज्या शेतकऱ्यांना नाही आले तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथलं ठिकाण आणि तुमचं तुम्ही कमेंट करा फक्त. ओके, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. तर शेतकरी बंधूंनो, ही होती 28 एप्रिल 2026च्या पीक विमाबद्दलच्या अपडेट्स. ओके, आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच डेली अपडेट्ससाठी. ओके, थँक्यू.